नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माघी गणेश जयंती याविषयीची माहिती. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या शुभ आशीर्वादाने केली जाते. म्हणून भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे. माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते. मात्र 2025 वर्षातील माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारी की 2 फेब्रुवारी रोजी साजरी करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय. या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळी 11:38 शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 हा शुभ मुहूर्त राहील. या काळात भगवान गणेशांची विधिवत पूजा केली जाते. 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:38 पासून सुरू होणार आहे. तर दुपारी 1:40 हा मुहूर्त असणार आहे. गणरायाची पूजा करण्यासाठी 2 तास 2 मिनिटाचा शुभ मुहूर्त असेल. माघ गणेश जयंती 2025 पूजाविधी कशी करावी? गणेश जयंतीच्या दिवशी सर्वात आधी पहाटे लवकर उठून स्नान करावे. तसेच शुभ्र स्वच्छ कपडे परिधान करावेत. स्नान केल्यानंतर चौरंगावर स्वच्छ कपडा ठेवावा. तसेच गणरायाच्या मूर्तीची स्थापना करावी. गणपतीला जल, दूध, मध आणि दह्याने अभिषेक करावा. त्यानंतर गणपती समोर धूप आणि दीप लावावा. गणरायाला लाल फूल, दुर्वा, सुपारी, फळ आणि मिठाई अर्पण करावी. त्यानंतर गणपतीच्या मंत्राचे पठण करावे. तसेच आरती करून प्रसाद द्यावा. आता आपण जाणून घेऊया गणेश जयंतीची कथा. माघ गणेश जयंती या दिवशी गणेशांचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला विनायक चतुर्थी, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. या व्रताच्या प्रभावाने संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते असे मानतात. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने या दिवशी गणपतीला जन्म दिला. शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या व्रतामध्ये ही कथा जरूर ऐकावी, तरच उपासनेचे पूर्ण फळ मिळते. गणेश जयंतीची व्रताची कथा. एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होती. तेव्हा तिने महादेवाचा सेवक नंदीला असे सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नको. माता पार्वतीने आदेश दिल्याप्रमाणे नंदी बाहेर राखण करत बसला. थोड्या वेळाने महादेव तेथे प्रकट झाले. ते आत जाऊ लागले. नंदीने त्यांना पार्वती मातेने सांगितलेला आदेश सांगितला. महादेव म्हणाले की नंदी, तो आदेश इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. यावर स्वामी भक्त नंदीने केवळ मान हलवली. त्यांना नमस्कार करून ते तिथून निघून गेले. देवी पार्वतीने मुळापासून केले गणपती दिव्य मंत्राने प्राण फुंकले. देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागली. तिने महादेवाला विचारले की तुम्ही आत येताना नंदीने तुम्हाला अडवले नाही का? यावर महादेव म्हणाले, तो माझा एकनिष्ठ आहे, तो केवळ माझ्या आज्ञेचे पालन करतो. महादेवाचे उत्तर ऐकून पार्वती विचारात पडली. पार्वतीला असे विचार केला की आपण एखाद्याला असा गण तयार करावा की तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल. तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल. हा विचार अंमलात आणण्यासाठी तिने एक कृती केली. पार्वतीने अंगाला जी हळद आणि उटणे लावले होते त्याच्या मळापासून तिने एक मूर्ती तयार केली. त्या सुबक मूर्तीत पार्वतीने आपल्या दिव्य मंत्राने प्राण फुंकले. ती सुंदर मूर्ती आता एका रूपवान बालकात रूपांतरित झाली. पार्वती त्या बालकाला निहाळतच राहिली. तिने त्यास श्री गणेश अशी हाक मारली. तो बाल गणेश तिला माता म्हणून बिलगला. माता पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू दाटून आले. आईच्या गुणाप्रमाणेच बाल गणेश तेजस्वी आणि बुद्धिमान होता. बाल गणेशाने आपल्या मातेस तसे वचन दिले. एके दिवशी स्नानास जाताना पार्वतीने त्यास असे सांगितले की आजपासून तू माझा पुत्र आहेस, गौरी पुत्र बाल गणेश. बाल गणेश आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता. माता पार्वती बाल गणेशास प्रेमाने कुरवाळून सांगत होती, तू माझा लाडका पुत्र आहे, त्यामुळे मी जे सांगेन त्याचे पालन कर.
बालगणेशही आपल्या आईचा प्रत्येक शब्द ऐकत होता. पुढे ती असे म्हणाली, बाळा, मी स्नान करण्यासाठी जात आहे. तू दारावर उभा राहा. कोणासही आत येऊ देऊ नकोस. बालगणेशाने तसे वचन आपल्या मातेस दिले. माता पार्वती निघून गेल्यावर बालगणेश दारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागला. काही वेळानंतर देवादिदेव महादेव तेथे आले. दाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसले, परंतु त्या बालकाकडे विशेष लक्ष न देता ते आत जाऊ लागले. तेवढ्यात बालगणेशाने त्यांना पाहिले आणि म्हणाले, थांबा, तुम्ही कोण आहात? तुम्ही आत जाऊ शकत नाही. मी येथे द्वारपाल आहे. त्या लहान बालकाच्या त्या बोलण्यावरून महादेवांना आश्चर्याने पाहिले. ते म्हणाले, अरे बालका, मी येथील सर्व गणांचा स्वामी आहे. मी शिवशंकर आहे. तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे. त्यामुळे कोणीही मला आत जाण्यापासून रोखू शकत नाही. तू तर मुळीच नाही. महादेवाच्या त्या बोलण्यावर बालकाने असे सांगितले की मला माझ्या मातेने जो आदेश दिलेला आहे त्याची मी पालन करत आहे. तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी जरी असाल तरी मला माझ्या मातेचे बोल महत्त्वाचे आहे. लहान बालकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व बोलण्याकडे महादेव कौतुकाने उत्तर देत होते, परंतु त्याच्या त्या हेकेखोर वक्तव्यामुळे ते चिडले. त्यांनी पुन्हा सांगून पाहिले की मला गृहात जाऊ दे. मात्र काही केल्या बालगणेश मागे हटण्यास तयार नव्हते. आता मात्र महादेवाचा राग अनावर झाला. महादेव जेवढे भोळे तेवढे रागीट होते. त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे त्याने खूप राग आला. एक लहान चिमुरडा आपल्याशी वाद घालतो, आपल्या पत्नीस भेटण्यास मज्जाव करतो, या विचाराने शंकर भगवान संतप्त झाले आणि क्रोधाग्नीतून त्यांनी स्वतःचे त्रिशूल बालगणेशावर उगारले. क्षणार्धात बालगणेशाचे डोके देहापासून अलग झाले. ते मस्तक लांबवर फेकले गेले. माता पार्वतीस बाहेर चाललेल्या त्या घनघोर युद्धाची काहीच कल्पना नव्हती, परंतु मनातील कुशंकाने ती बेचैन होती. ती बाहेर आली तेव्हा बालगणेशाचा निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय खाली पडलेला दिसला. शिवशंकर तर रागाने लाल झालेले दिसत होते. झालेला प्रकार पाहून माता पार्वती रागाने आणि दुःखाने उद्विग्न झाल्या. ती आक्रोश करू लागली. महादेवास म्हणाली, तुम्ही हे काय केले स्वामी? बालगणेशावर तुम्ही त्रिशूल का उगारले? तो आपलाच पुत्र होता. मी त्यास एका मूर्तीतून निर्माण केले होते. मला माझा बालगणेश पुन्हा जिवंत व्हावा. तेव्हा त्यास काहीही करून पुनर्जीवित करा, नाहीतर ही सृष्टी मी भस्मसात करून टाकी. पार्वती माता अगदी उद्विग्न झाली होती. माता पार्वतीचे ते निर्वाणीचे बोल ऐकून प्रत्यक्ष शिवशंकरही आतून हादरले. महादेव आता काय करावे या विचाराने पछडून गेले. सर्व देवी देवता गण हे देखील भयभीत झाले. माता पार्वतीच्या कोपाला शांत करण्यासाठी बालगणेशास पुन्हा जिवंत करण्यावाचून कोणालाही दुसरा तरुणोपाय दिसत नव्हता. तेव्हा महादेवाने आपल्या गणांना असा आदेश दिला की पृथ्वीलोकावर सर्वात प्रथम तुम्हा जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या. सर्व गण आपल्या स्वामीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गेले. त्यांना प्रथम गज अर्थात हत्ती दिसला. गणाने ताबडतोब त्या गजाचे मस्तक महादेवाचे स्वाधीन केले. महादेवाने ते शीत बालगणेशाच्या देहावर लावले आणि आपला मंत्र उच्चाराने त्यास सजीव केले. आणि काय आश्चर्य, बालगणेश उठून आपल्या मातेस जाऊन बिलगले. बालगणेशाचे हे नवीन रूप पाहून माता पार्वती बरोबर सर्वजण आनंदित झाले. महादेवाने बालगणेशास जवळ घेतले आणि त्याला असा आशीर्वाद दिला की तू सदैव सर्व शुभ कार्यात प्रथम पूजीला जाशील. तुझ्यापासूनच प्रत्येक शुभ कार्याचा आरंभ होईल. अशा प्रकारे बालगणेश आता गजानन म्हणून ओळखले जाऊ लागले. असे म्हणतात की विघ्नहर्ता गणेशाच्या जयंती दिनी उपवास व विधीपूर्वक त्याची पूजा केल्यास संतती सुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते. तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या दुःखापासून मुक्ती मिळते. बुध केतूच्या पीडातून मुक्ती मिळते. गणेश जयंतीच्या दिवशी पहाटेच्या शुभ मुहूर्तावर गणपतीला तिळाने स्नान घालावे. नंतर फुले, दुर्वा, धूप, दिवा इत्यादीने पूजा करावी. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते, कारण विनायक चतुर्थीला चंद्र दिसल्याने कलंक लागतो असे म्हणतात. अशी ही कथा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.